चला आता परभणीहून निघालेलो आहोत आपण. आता आपण चाललो आहे माजलगावला. माजलगावला जायच्या आधी आपल्याला जायचं आहे ते पाथरीवरून. पाथरीवरून जाताना माझा एक भाऊ मिळणार आहे, मला भेटणार आहे पाथरीला. मग तिथून आम्ही गुंजला जाऊ. गुंजला श्री दत्त महाराजांचं मंदिर आहे, मस्त दर्शन घेत जाऊ. सकाळचे 10:07 झालेले आहेत. बऱ्यापैकी ट्रॅफिक आहे. मराठवाड्यात गेले आठवडाभर 6-7 दिवसापेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. ते भरपूर पाऊस झालेला आहे. गारा पडलेल्या आहेत. आयुष्यात पहिल्यांदा गारा पाहिल्या. काय मुंबईच्या माणसांना कधी गारा पाहायला मिळत नाही. मोस्टली पाऊसच पडतो. गारा पाहायचा काही प्रश्नच येत नाही. हा जिंतूर रोड आहे. जिंतूर रोडहून आपण पाथरीपर्यंत जाऊ. मध्ये रिक्षा लावली आहे. अरे बिडू बैलगाडी बैल बोले 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 टुंग 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 टडंग टडंग वाजती घंटा. टडंग टडंग वाजती घंटा. बैलगाडी बैलगाडी बीच वाले बैल बोले रुक 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 रुक. टडंग टडंग गळ्यातली बेल. टडंग टडंग गळ्यातली बेल वाजे टडंग टडंग. हा आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक स्टॅच्यू. आता इथे आपण पोहोचलेलो आहोत नवजीवन हॉस्पिटल आणि स्टेशनला पोहोचलेलो आहोत. परभणी महानगरपालिका. पण रस्ते काय सुधारले नाहीत. पण परभणीचे रस्ते खूपच घाणेरडे. तरी काही मेन रोड त्यातल्या त्यात हा खूप चांगला रस्ता आहे त्यातल्या त्यात. ह्याच्यावर पण ती अरे बापरे दर 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 दर. रेल्वे स्टेशन इथे बाय डिफॉल्ट टर्न आहे, त्यामुळे लेफ्ट राईटचा काही प्रश्नच नाही. मेरी सांसों में तू, मेरी ख्वाबों में तू, मेरी राहों में तू. आणि आता आपण इथं पोहोचलेलो आहोत. उजव्या साईडला तुम्ही पाहत आहात बस स्टँड. परभणीचं बस डेपो आहे. गेले 3-4 वर्षांपासून इथं बांधकामाचं काम सुरू झालेलं आहे, पण अजून अद्याप निम्मही झालेलं नाही. अजून निम्म्याहून अधिक काम अजून बाकी आहे. मस्त ढगाळ वातावरण, थंडगार वारा. मी अंबरनाथला राहतो, तर जनरली ते मुंबईच्या रिजनमध्येच येतं. जॉग्राफिकली पाहाल, वेदरच्या हिशोबाने पाहाल तर आमची सगळी मुंबईच पडते. खरं तर कोकण पट्टा आहे तो. एनिवेज सर, मी अशी अपेक्षा करून आलो होतो की मी ॲटलिस्ट मुंबईहून इथं आले की मला ड्राय वातावरण मिळेल. आणि एप्रिलचा महिना, मे महिना सुरू होत, आज 1 तारीख आहे. 1 महिना एप्रिल मे महिना मस्त कडक ऊन असेल, एकदम भाजणारं शरीर, स्किन एकदम कोरडी पडते, उलतं. पण तसं काही न होता इथे येऊनसुद्धा मुंबईसारखंच वातावरण आम्हाला मिळालं पाहायला. कसं कमी दाबाचा पट्टा तयार झालेला असल्यामुळे इथे भरपूर पाऊस पडतो आहे गेले आठवडाभर, आणि त्या कारणामुळे ह्युमिडिटीही वाढते प्रचंड. पण पाऊस पडल्यानंतर मूळ गुण ह्याचे इथल्या ड्राय वेदरचे, थंड वारा सुटतो त्या कारणाने. आता इथून लेफ्ट हा आहे पूल फ्लायओव्हर, आणि पूल फुल झालं. माशी. पेट्रोल आपलं आहे व्यवस्थित. अर्धी टाकी आहे, 6.5-7 लिटरच्या वर आहे. 13 लिटरची टाकी. अरे 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 नको 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 हात घालू तू डेऱ्यात. तुला जोडीनं सांगते पुन्हा पुन्हा मी सांगते कुमारीनं गालात. पोखर्णी, गंगाखेड, परळी, वैजनाथ, लातूर इथून सरळ. अरे वा 50 नाईस. नॅशनल हायवे 752K. तुम्ही तर पाहू शकता. इकडच्या रस्त्यांचा प्रॉब्लेम एवढाच आहे की कॉन्क्रिटीकरण तर होऊन जातं, पण त्याच्यानंतर त्याचा मेंटेनन्स बिलकुल होत नाही. रस्त्याच्या ह्या साईडला तुम्ही पाहाल तर नुसती धूळ आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा चिखल, जेव्हा कोरडा आहे तेव्हा धूळ उडत राहते. पण मजा येते. गावाचे रस्ते असे रस्ता म्हणून खराब असतो, पण फिरायला म्हणून मजा येते. वारगारा सुटलेला आहे, वारगारा. आता ते हेल्मेट, रुमाल, बॅलाक्लावा हे सगळं घालून असल्यामुळे हेल्मेट एकदम टाईट झाले. काळा धूर, आणि त्याच्यामुळे चष्मा एकदम टाईट सरकला आहे. आता हेल्मेटची काच जरी उघडली तरी पूर्ण हेल्मेट हलतं, आणि त्याच्यात चष्म्याची सेटिंग बिघडते. हा रस्ता आपला असा सरळ आहे अजून 3 किलोमीटर.
पोखर्णी, गंगाखेड, लातूर, परळी, वैजनाथ इथून सगळे हे रस्ते आहेत. तर काय 2.5 किलोमीटर नंतर आपल्याला राईटला जायचं. हेच पीचं पेट्रोल पंप. झाले आपले पुराणे गंदे जोक्स. लिज्जत पापड वर भरपूर सुटलेलं आहे. शंभो मजपूर्ण तारी. एक 10 किलोमीटर नंतर ब्रेक घेऊया. जरा सामान, मला वाटतं सामान टाईट बांधलं आहे मी, पण ते मागून हलायला लागलं आहे. तर ते कसं हलतं आहे ते पाहायचं आहे आधी. त्याच्यानंतर रिक्वायर्ड सेटिंग्स केल्या जातील. डायव्हर्जन गो स्लो वर्क इन प्रोग्रेस केलं आहे. राईट, हळूच राईटला ट्रान्झिट व्हायचं आणि राईटच्या लेनमध्ये जाताना सुद्धा लेफ्टलाच ठेवायची गाडी अशी. आता पुन्हा इंडिकेटर दिला आहे लेफ्टचा, जे की गरज नाही आहे, पण लेफ्ट ह्याला पासिंग लाईट दिलेला आहे. छोट्या छोट्या गोष्टी पाहाव्या लागतात. फार्म ट्रॅक, फोर्स मोटर्सचे इथे ट्रॅक्टर्स आहेत फार्ममध्ये लागणारे. अरे देवा, हे रस्त्याच्या मध्ये ही अशी लाईन असते ना, त्याच्यात गाडी घसरते चाक जाऊन. मामू कॉफी सेंटर, पुन्हा एकदा डायव्हर्जन आलेलं आहे. रस्त्याचं काम चालू आहे. नॅशनल हायवे आहे, तर केंद्र सरकारच्या PWD माननीय नितीन गडकरीजी यांच्या. वाह, हे छोटे छोटे जे झटके बसतात ना गाडी चालवताना, ते या हेल्मेट माउंटवरती माउंट केलेल्या फोनला छोटे छोटे आदळे देतात. त्यामुळे फायनल व्हिडिओ जी तयार होते त्याच्यामध्ये शेकीनेस भरपूर येतोय. पण माझ्या फोनला ऑप्टिकल इमेज स्टेबलायझर आणि 60 फ्रेम्स पर सेकंडची रेकॉर्डिंग फीचर असल्यामुळे स्मूथ आउट तर होऊन जातं, पण त्या शेकीनेसला काय करावं. शेक पण नाही, ॲक्च्युली जर्क्स आहेत छोटे छोटे, असे. वारं इतकं सुटलेलं आहे, मस्त मस्त गारा सुटलेला आहे. 50ची स्पीडसुद्धा खूप वाटते, कारण मी 50ने चाललो आहे आणि ऑपोजिंग वारा आहे, समोरून येत आहे. मी असा चाललो आहे तर वारं पण तसा येत आहे, पण मुळातच वारंसुद्धा असंच सुटलेलं आहे. त्यामुळे त्या वाऱ्याची स्पीड 30-40 आणि माझी 50-60. द रिझल्टंट विंड स्पीड इज अराउंड 100 kmph. तर वारं खूप खूप लागतं, झप झप झप. 60च्या स्पीडला 80-90चं वारं लागते मला. आता ते माईकमध्ये असं येत असेल. आता आपण इथे थांबलो होतो, 5-10 मिनटं थांबलो, मॅप वगैरे पाहिला. ज्याच्याकडे चाललो आहे त्याला भेटून त्याला फोनवर बोलणं झालं आहे. तर इथून सरळ हा गंगाखेड पोखर्णी रस्ता आहे, पण तो बोलला हा न घेता इकडचा रस्ता घे. हा ब्राह्मण फाटा म्हणून एक आहे, इथून मी आता राईट घेतो आहे. बघू आता कसा लागतो तो रस्ता. मला तर वाटतं की तो गावातला रस्ता आहे. ट्रॅफिक, ऑफिस, कहीं खुशामत, कहीं सिफारिश, कहीं मामला किसमिस. आता हा मधला रस्ता कसा आहे बरं बघूया. मला तर वाटत नाही एवढा काय खास असेल, पण एक्सप्लोर करायला काय, माणसाने एक्सप्लोर करायलासाठीच फिरावं. हेल्मेटची काच बंद केली. आता फटाफट टिप्ट गिअर. हे बघा, ह्याच्यात दिसतंय बघा, 10 किलोमीटर सरळ जायचं. हे आतल्या मधल्या रस्त्यांचं हे असंच असते, दुनियाभरचे खड्डे आणि दुनियाभरचे स्पीड ब्रेकर, पण व्ह्यू नजारे एक नंबर. वडिलांचा रस्ता आहे त्याच्या. लोक कसे वाकू पाहिलेत. गावाचा रस्ता मस्त. वा, हे नक्की आपल्याला लेट करणार आहे. चूक केली वाटतं. डोंट जज टू सून. इनफॅक्ट डोंट जज ॲट ऑल. जस्ट bear the consequences of your decisions, or the best one is to enjoy each and everything. मग जजमेंटही राहत नाही, बेअरिंग द कॉन्सिक्वेन्सेस ही राहत नाही, पण व्ह्यूज एन्जॉय करणं होतं. असे उभे टोकदार दगड आहेत रस्त्यावर पडलेले, फार डेंजरस असतात ते टायरसाठी. स्पीड जास्त असेल तर ते दगड फेकला जातो चांगला, पण जर स्पीड स्लो असेल तर दगड घुसण्याची शक्यता आहे. वळणाचा रस्ता आहे. आता इथून राईट, बाय डिफॉल्ट राईटच आहे. अरे बापरे, ये कौन से गाँव से लेके गए रे मेरे को. मेरी ख्वाबों में तू
ये ख्यालों में तू ओवरटेक किया जाए. वाह, असे रस्ते, वा वा वा, मज्जा आ गई, मज्जा मज्जा. अरे अरे गाडी उडते, बाउन्सी बाउन्सी कॅसल, एव्हरीबडी लव्स टू बाउन्स. ढगाळ वातावरण, पण एवढं थंडवार आमच्याकडे नसतं ना समुद्रकाठी. आता अंबरनाथ नाही म्हणलं तरी फक्त 56-60 किलोमीटरच लांब आहे रुंदीच्या बाबतीत समुद्रापासून. दमटपणा तर राहणारच ना जोपर्यंत पुणे कसारा किंवा माळशेज घाट क्रॉस करत नाही तोपर्यंत. तिथून मग कसं डोंगर कपारातून तुम्ही पार करून आलात ह्या बाजूला की तुम्हाला ड्राय वातावरण मिळतं, मग तुम्हाला वारं थंड पण मिळतं, पण तितक्याच लाटाही झळाही लागतात उन्हाच्या. दोन्ही डबल ढोलकी आहे, इधर से भी बोलने का उधर से भी बोलने का. ऐसे रहते ये ऐसा शेत है, ऐसा आवर वावर प्रोड्यूस आहे. दिस होल वावर द होल वावर इज आवर. पातळ भाजी, पातळ व्हेजिटेबल, घट्ट व्हेजिटेबल, आवर वावर प्रोड्यूस. वा वा वा, अशी शेती अशी पाहायला मिळत नाही मुंबईला. पण आता असे नजारे गावालाच मिळणार ना. तिकडे काय प्युअर गावाचा रस्ता पकडलाय मी. स्पीड ब्रेकर आहे का काय कायच आहे. मी ना आता हेल्मेटची काच उघडतो कारण मला एन्जॉय करायचं आहे हे व्ह्यू आणि गार वार. चेहऱ्याला मस्त गार वारं लागतं ना असं. वा, मी आता काच उघडलेली आहे. काच उघडली की हेल्मेट ॲडजस्ट करता येतो, चष्मा ॲडजस्ट करता येतो. टाटा सुमो बघायला भेटत नाही जास्त आता जुन्या गाड्या. बैलगाडी, जर इथं पाऊस असता तर मजा तर आली असती, पण सगळं भिजलं असतं. ट्रॅक्टर्स, बैलगाड्या, मज्जानी लाईफ. नॅव्हिगेशन वाले जस्ट एन्जॉय द व्ह्यू अँड द प्युअर साऊंड ऑफ नेचर. टिपिकल गावरान घरं, मस्त असा चारा पडलेला आहे. गाय म्हशी ह्यांच्या गळ्यामध्ये घंटी घातलेली आहे. इथे मस्जिद आहे छोटीशी. वा, इथे बकऱ्या. शेणाचा वास, वा 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 वा. गवऱ्या थापलेले घरं. एक तरी पाटील असतोच एखाद्या गावातला, अमीर माणूस, मोठे बडे लोक, बडे जाव टोले जंग. चला चला सरका बाजूला, ए पोरांनो चला रे चला. हे असं होणार आहे का? एकच रस्ता आहे इथं. इथून जाऊ का तिथून? इथूनच जातो. हे देवा गजानन, आई बाबा सांभाळून रे देवा. चिखल, शेण, पाणी, चिखल, माती, जमीन, लादी, दगडं, खडे, रेती, वाळू, माती सगळं मिक्स झालेलं ते मिश्रण एक जीव करून घ्यावं आणि मग तव्यावरती टाकावं आणि मग त्याचा चर्र असा आवाज येईल. त्याच्यातून तुम्हाला मिळेल पाथरी रोडला जाणारा रस्ता. खड्डा खड्डा हे खड्डा. वा, मागे लागतील. म्हशीची हॉर्स पॉवर माहित नाही तुम्हाला किती असते?
ए बकरी हो, ए बघ शीप डॉग. देर इज ऑलवेज वन शीप डॉग. ओ देवा नारायणा. खड्डे 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 खड्डे. या हक्कल बा असं मस्त पोरांनी असं मस्त सुट्टीच्या दिवशी सायकल काढावी, सायकलवर मागे 2-3 जणांना बसावं आणि इकून तिकून फिरावं शेतात ना वितात ना. मग काय तर बाय इकडं पाय तिकडं पाय, कुठे पाय तिथं पाय, ती नुसते झाड लावलेले आहेत. हे बुजगावने पण लावलेलं असतात काय काय ठिकाणी. आणि शेतात असं मस्त धूर सुटत असतो, काहीतरी जाळपोळ चालूच असते. जल्ला जल्ला. हे बघा एस टी बस सुद्धा इथूनच जाते. कोण म्हणला मी गावागोवा. और बहुत मंजिल काटती है. अजून 47 मिनटं 29 किलोमीटर. अरे बघितलं मजाक मध्ये 11-12 किलोमीटरच्या वर झाले. टॉप गिअर पडलेला आहे मस्त. अरे सुसाट. ओ हो 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 हो. त्या गावात ना असं मध्येच एक मस्त एक छोटंसं घर असतं. नाही छोटं नाही, भरपूर मोठं असतं. 4-5 जणांसाठी पण इथे घर मस्त G+1 G+2चे घरं बनतात नाही बनतात. वाह 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 रामजी. टुक टक 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 जोड़ी क्या बनाई. टुक टुक टक 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 भैया रे बाबी को टक 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 टक. एक उतरे. हिरो होंडा सिटी डिलक्स. ए झाड मस्त ना. अशा मोठ्या मोठ्या फांद्यांचे झाडं असतात जुने, 100-100 200 वर्ष जुने. त्या झाडांना दोरखंड लावून झोका लावतात आणि मस्त पोरं पोरी खेळतात एकत्र. काय आनंद लुटतात खरंच्या निसर्गाचा. पण ह्याच निसर्गाला शाप आहे त्या मराठवाडी पावसाचा. झाला तर अक्षरशः ओला दुष्काळ होतो, नाही तर कोरडा दुष्काळ. 2 टोकं एक्स्ट्रीम पॉईंट्स. लांबपर्यंत जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत हिरवळ आणि मध्ये मातीचं राखाडी नाही ब्राऊन. आता पाथरीला जाऊन थांबावं लागणार आहे मला. माझा आत्याचा मुलगा येणार आहे, भाऊ शेखर त्याचं नाव. तर आम्ही दोघं पाथरीला भेटू आणि तिथून आम्ही गुंजला जाऊ. गुंजला मंदिर आहे. गुलमोहरच आहे काय माहिती. रंगीबिरंगी झाड. जेव्हा आयुष्यात तुमच्याकडे सगळं काही येईल, तुम्ही भरपूर कष्ट केलेले असाल, तुमच्याकडे सगळं आहे, धन दौलत पैसा लक्ष्मी घर परिवार, तेव्हा मग सगळं काही शहरातलं सोडून गावात येऊन राहावं. कोण म्हणतं गावाला सुखसोयी नाही आहेत. इट्स ऑल अबाउट युअर ॲडजस्टिंग नेचर. तुम्हाला सगळं मिळेल, फक्त तुम्हाला पॉईंट A to पॉईंट B जायला रस्ता खराब मिळेल, मध्ये लोड शेडिंग असेल. पण ठीक आहे ना यार, इट्स वर्थ इट. जेव्हा तुमच्याकडे सगळं आहे, जेव्हा तुम्ही सगळं करून बसलेले आहात, मी तेव्हाचं बोल. तुम्ही जर म्हणाल तुमच्या स्ट्रगलिंग डेजमध्ये, एनी फील्ड हॅज इट्स ओन स्ट्रगल्स. तुम्ही तुमच्या स्ट्रगलिंग डेजमध्ये तुम्ही जर म्हणाल अशा ठिकाणी येऊन राहावं, मग तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही, तर मग असं नाही. मी असं नाही म्हणत. तुम्हाला प्रॉब्लेम्स येतील, इनफॅक्ट जास्त येतीलपेक्षा तुम्हाला ते जास्त जाणवतील. कारण असतं ते देवाच असते ते. आता 550 मीटरवरून राईट घ्यायला सांगतो म्हणजे हे गाव संपेल. गुगल मॅप्सवरती या कुठल्याच गावाचा उल्लेख नाही आहे, तर इथल्या लोकांना विचारावं लागेल तर गावाचं नाव माहीत पडेल. स्पीड ब्रेकर. आपण आहोत मराठवाड्यातच, परभणी ते पाथरीच्या मध्ये. रेलगाडी बीचवाले स्टेशन बोले. रुक 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 रुक. मस्जिद, पत्र्याची घरं, स्पीड ब्रेकर वाचवायचा. हे बघा दिवसासुद्धा लाईट चालू आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हार्दिक शुभेच्छा. ती म्हणायली 200 मीटर नंतर उजवीकडे वळा म्हणायली. ठीक आहे मग वळू म्हणजे बैल नाही बरं का. काय पाय लागलेत गावातले लोक. आज कुठे असते का. मुंबईची गाडी दिसायली, पाहुणं दिसायला लागले, सामान बिमान बांधून कुठे चाललेत पाहुणे. आणि ते काय लावले हेल्मेटला तोंडाशी, असं पाय लागलेत. जाते का गाडी. ए आयो, गाडीचं चाक घस राहिले. आयो 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 माय, लेफ्ट राईट व्हायली गाडी. जमते का नाही, कसं करू आता. इथून राईट. कोणतं गाव आहे हे. मांडाखळी इथे नाव आहे गावाचं, आणि हे गाव आहे या नावाचं. आता इथून लेफ्ट. अरे बापरे, घसरट. ह्याच्यामध्ये जेव्हा ड्रेनेजचं पाणी मिक्स होतं ना, तेव्हा अजून घसरते गाडी.
काय हळू गेलं तर काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? पुन्हा हा रस्ता घ्यायचा नाही, पण वर्थ दी एक्सप्लोरेशन. आणि गाडी स्लो झाल्यावर वारं अक्षरशः थांबून जातं, पण इथलं वारं तसं नाही आहे. आमच्याकडचं वारं कसं आहे मुंबईचं, तुम्ही एकदा स्लो झालात, वारं येणं थांबलं तर तुम्हाला ते असं फील येत राहतो की दमटपणाचा, चिकट चिकट वाटतं. तुम्हाला कंटिन्यूस वारं पाहिजे तोंडावर, अंगावर. अरे बापरे, 17 किलोमीटर असाच रस्ता आहे का काय? लेट्स एन्जॉय द रोड. ये गांव का व्यू चाहिए पब्लिक. पब्लिक मांगती है, पब्लिक को मांगती है लाइट व्यू, गांव व्यू. गाड़ी थोड़ी स्लो चलेंगी, कंटिन्यूस 80 पे नहीं चलेंगी, लेकिन मज़ा आएगा ना भिड़ू, मज़ा आएगा ना बॉस. बगळ्यांची महाळ फुले अजून अंबरा, बगळ्यांची महाळ फुले अजून अंबरा. ओ काकू बघा, असं डोक्यावरती भांडे घेऊन, कपडे घेऊन गावगावी फिरणारे लोक. असा मस्त एक शर्ट, लांब लचक, ढगळा ढगळा बॉडीपेक्षा मोठा असलेला लांब लचक फुल स्लीवचा शर्ट घालायचा, त्याचे वरचे 2 बटणं उघडे, खाली बेल बॉटम कटचा शर्ट, बेल बॉटम कटसारखी पॅन्ट, खाली चप्पल किंवा शूज, मस्त कपाळावर फासलेलं कुंकू आणि काळ्या रंगाचा गॉगल आणि चपटा भांग पाडलेला, चिकट चंपी करून तेल लावलेला, ही मराठवाडी स्टाईल. आणि वरती पांढऱ्या रंगाचा पंचा, त्याला गोल्डन किंवा हिरव्या रंगाचे त्याला काठ, जरी केल्यासारखे. जरी ते जरी असलं तरीसुद्धा तो टॉवेलच आहे. कौवे को वॉशिंग मशीन में कितना भी नहा ले बगुला नहीं बनता. मस्त आहे की रस्ता. हा काय पाऊस पडणारा ढग नाहीये. पाऊस पडणारे ढग इतके खतरनाक दिसतात, मायो काय सांगू तुम्हाला. असले खतरनाक दिसते तर दिसते, येत नसते. ओके कट, ओके ॲक्शन. सत्तावीस 2774 किलोमीटर, 667 किलोमीटर झालेले आहेत. आता सुरेंद्र धर्माधिकारी या ग्रहातून त्या ग्रहात प्रवेश केलेला आहे. आता ह्याच्या पुढची वाटचाल त्याच्यासाठी शुभ राहणार आहे, कारण त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल आहे, टायरमध्ये हवा आहे. रस्त्यावरती कुत्रा आहे, मी गॅप काढत आहे. इथं म्हैस दिसत आहे, लोक रस्त्यावर चालत आहेत, दोन्ही साईडला झाडं आहेत आणि त्याच्या बाजूला शेतं आहेत, गारगार वारा आहे. त्या सगळ्या गोष्टींमुळे सुरेंद्र धर्माधिकारी नावाच्या या माणसाचा प्रवास अतिउत्तम होणार आहे. टणणंग टणणंग टडे ओम टणणणणंग टणणंग टणणंग डुक डुक टण ओम 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 ओम. अजून 36 मिनटं राहिलेली आहेत, 23 किलोमीटर मात्र राहिलेले आहेत आणि घरातून निघून या बालकाला 40 मिनटं झालेली आहेत. तर या 40 मिनटामध्ये 23 जवळजवळ 26 किलोमीटर, 20 किलोमीटर झालेले आहेत. तर असा हा शुभ प्रवास ह्या या शुभ मुहूर्तावर आरंभित झालेला आहे. ते झाडं पाहत पाहत चाललेलो आहे, किती मस्त दिसत आहे. इमोशन पे कंट्रोल है, स्कूटर में पेट्रोल है, इतना काफ़ी है मेरे लिए. मग अशी बोलता बोलता अर्धवट कट झालेला असणार आहे, कारण गॅलेक्सी नोट 9 मध्ये 1080p 60च्या फक्त 10 मिनिटाचीच एक व्हिडिओ बनू शकते.
मगाशी मांडखाळी गाव गेलं, आता हे कोणतं आहे? जुना मोंढा. जालना. जालना कसं असेल? वा वा वा. अशा घराच्या बाजूला मस्त अशी कापलेले झाडं, लाकूड. पार्किंगमध्ये एक गाडी लावली आहे, पण त्यासोबत एक ट्रॅक्टर पण लावलेला आहे, कारण शेतकरी आहे. आपण एक्झॅक्टली कुठे आहोत ना हे मला गुगल मॅप्सही नाही दाखवत, हे फक्त पाथरी रोड एवढंच सांगते. मग तो सामान हालायला लागलं, सगळं बांधलेलं. मस्त. हे असे अनुभव तुम्हाला आयुष्यात पाहिजे तर तुम्हाला कॅमेरा पाहिजेच टिपायला. माणसाची मेमरी, माणसाचा मेंदू एवढ्या सगळ्या गोष्टी इमेजेस साठवून नाही ठेवत, पण त्याचा अनुभव साठवून ठेवू शकतो. की अनुभव चांगला होता, वाईट होता, थोडीफार इमेजेस लक्षात राहतात. पण तंतोतंत लक्षात ठेवण्यासाठी, तंतोतंत डिटेलमध्ये, तपशिलात मेंदूला माहिती पोहोचवण्यासाठी, मेमरीसाठी फोटोज अँड व्हिडिओज पाहिजेतच. थंड थंड वारा, हा मंद मंद गारा. काल गारपीट झाली बाबा. मंद मंद गारा. हॉटेल मित्रप्रेम, बार आणि रेस्टॉरंट परमिट रूम. अरे बापरे. गावाच्या मधोमध लोणचं प्रवीणचं, प्रवीणचं, प्रवीणचं. मग प्रवीणला काय? प्रवीणचं लोणचं जर तुम्ही खाल्लं त्याला काय मग? हां, त्याला काय राहणार आहे? अंबड मानवत रोड. वा. वा 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 वा. या 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 या. बॉम 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 बॉम. पण लोक कुतूहलाने पाहतात आपल्याकडे. शरद पोंक्षे हे कालच्या दिवशी आंबे जोगाईला होते. एक कलाकार आहेत आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भाषणं, पुस्तके. सोनुळा नावाचं गाव, सोनुळा. अरे माझ्या सोनुळ्या, उठलं का बाळ? टपटप टपटप टपटप. असे मुंबईला रस्ते असतात, टपटप टपटप टपटप. इथे खड्डे, कन्स्ट्रक्शन जॉईंट्सच्या ऐवजी खड्डे. तुम्हाला ढपढपचा जो फील आहे तो तुमच्यापासून वंचित नाही राहणार. देव करो असं होऊ नये, पण अशा रस्त्यात जर गाडीचा ब्रेकडाऊन झाला, जी फार वांदेत, फार मोठी रिस्क घेतोय मी. हे देवा गजानना, सांभाळून घे रे देवा. इथे पण शेत, इथे पण शेत. एक रस्ता जातो सावरगाव खुर्द. आपण सरळ आलो. वाऱ्यावरती गंध पसरला मोठे मनाचे, मातीमध्ये घरणारे हे स्वर्गुण झाल्या छेडलेल्या शांतल्या कहाण्या कसं सावरावे. साखरवेड काय बघा, सावरखेड गाव या पिक्चरमध्ये ते स्लो 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 असे जंक्शन्स येतात तेव्हा शक्यतो खड्डे किंवा स्पीड ब्रेकर असतातच. लोक असो नसतो, तुम्हाला स्लो करायचं. हलकासा पूल आहे, खाली वाढलेलं तलाव किंवा नदीचं पात्र. तलावाचं पात्र खोडपात्रच लागायला, खोडपात्रच दिसतंय. अजून एक कुठले राजमाता जिजाऊ प्रवेशद्वार सावळी. इथून पण सरळ चालू. डावीकडे एक गाव, उजवीकडे एक गाव. म्हणजे छोटीशी दुकानं असतात चहा टपरीसारखे, त्याच्यावरती बिस्किट, तंबाखूच्या पुड्या, चुन्याची डब्बी इत्यादी इत्यादी सामान मिळतं. पाण्याच्या बाटल्या वगैरे वगैरे मिळतं. हॉर्न वाजवलेला बरा असतो. त्या रस्त्याची रुंदी असून किती असेल बरं?
6 3 12 15 फूट तरी असेल. 15 फूट. अजून 7.25 किलोमीटर नंतर लेफ्ट. हा ऊन आलं. आपण इतक्या वेळ एका मोठ्या ढगाच्या खालून जात होतो, ज्याच्यामुळे उन्हापासून आपण अंधारात होतो. ऊन असलं तरी गरम नाही लागत आहे काहीच, कारण वारा गार आहे ना. शांत मंद गारवा राम. वाऱ्यावर भीर पारवा नवा नवा प्रिय नभा तुम ओढवा नवा नवा. काहीच नाही आहे शेतात सध्या, आणि अवकाळी आलेल्या पावसामुळे सगळं शेताचं आणि पिकांचं नुकसान झालं आहे. बऱ्याच ठिकाणी बांध फुटलेत. बीडमध्ये तर एका ठिकाणी एक कार चालली रस्त्यावरून, ते पाणी पाऊस इतका झाला आहे, फ्लड्स इतके आले की बोनेटच्या वरून पाणी चाललंय. बघ आता काय बोलावं. एप्रिल महिन्यात अशी परिस्थिती आहे. जून ते ऑगस्ट तर काहीच नसतो पाऊस इथं. एक तर पाऊस झाला तर खूप होतो, नाही तर दुष्काळ. मस्त गावाला असे छोटे छोटे टेम्पो 10 12 जण उभे राहून जातात इकडून तिकडे. आकाश सारे निघून 1 तास झालाय. नाही अरे रे, इथे काय रे समोर रस्ता बंद आहे का काय? साईड असेल ना रस्ता. आता गावामधले रस्ते असेच असतात, महिनोमहिनी काम होत नाही. सिमेंटचा ब्लॉक, अच्छा ब्रिज बनवत आहेत खालून पाणी जाण्याकरिता. हत्तलवाडी मांडखळी सावरगाव खुर्द हत्तलवाडी हत्तलवाडी श्रीकृष्ण मंदिर. जिल्हा परभणीच आहे अजून. बरोबर ना, माजलगाव जिल्हा अजून आलाच नाही. बैलगाडी गायगाडी असते का जशी बैलगाडी असते तशी. ओहो पक्षी के साथ पंछियों पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में आज मैं आजाद फार सुंदर वाटतात. पहिली 4 व्हीलर हमारे साइड से ब्रेझा म्हणा ना. ब्रेझा तुम्हाला इथं खूप दिसतील. गावोगावी ब्रेझा आहे, कारण ती अशी गाडी आहे 5 सीटर स्पेशियस आणि शिवाय स्वस्तही आहे. मारुतीची गाडी, आणि त्यात कुठेही चालते, कशी दणकट चालते. दणकट नाही आहे पण बिनधास्त. पार्ट्स शक्यतो खराब होत नाहीत, झाले तर सोपे इझिली अवेलेबल आहेत आणि स्वस्त आहेत. खूप मस्त मैदान आहे. वातावरण बघा, वातावरण भातातलं वरण वातावरण. अरे बैलाची शर्त लागते काय इथे? कसली तरी शर्यतीच आहे. झेंडे वगैरे लावून ठेवलेत. सुंदर गाव. आता अजून एक गाव आले ते कार भक्त.
हा सेवा संघ परभणी. इथे एक वेगळा रस्ता चालला आहे कच्चा. गौरव मोरे मला कच्चा खाणार आहे. सरस्वती कष्ट विज्ञान. रेतीतून हळूच घ्यावी. आता एक गाव आलंय तिथून पुढून राईट घ्यायचं. पालोडी रोड परभणी. बोलला ना पालोडी रोड आहे. राईट नाही लेफ्ट घ्यायचं. कैलासवासी तुळसाबाई सोपानराव पाटील. विघ्नहर्ता हॉस्पिटल. आता थोडंसं ऊन लागायला लागले. चला, कुठे पाऊस लागला नाही, आनंद आहे. लागला असता तरी आनंदच आहे, कारण तुमच्या हातात काहीच नाही आहे. शिवाय आनंदी राहणं. आता आनंदी ही एका सिरियलमध्ये एका नटीचं नाव आहे. अजून 8.25 किलोमीटर आहे पाथरी इथून. त्याला फाटा भेटायला दिसतं. कुठला तरी फाटा आलेला आहे. इन 200 meters turn left. मार्केट बाजार लागलेला आहे इथं. ती हॉर्न मारते बाई. ठोकलं. गाडी चालवायची घाई जमत नाही. त्या दुनियाभरची घाई करतात. आता कुठला फाटा आहे तेही कळत नाही मला. हा रस्ता कुठून येतो? नॅशनल हायवे 61. हा, ह्याच तर रस्त्याने मी असा आलो होतो. आता मी असा चाललोय. जसा मी असा आलो तसा मी असाही चाललोय ना आता. मग ए बाबा, क्या आयला लेन चुकवली. इथून वरच्यावर शिरजोर लाईट आणि हॉर्न मारतोय. महारेरा, कुठे आहोत? कुठे आपण? कुठे आहेस? कुठे तू? अरे किती फोन केले तुला, ते उचलत नाही. काय नाही त्याला कुठे गेला? कुठे न्याय आलंय. सूचना, लेनची शिस्त पाळा. दुचाकी वाहने डाव्या बाजूस. मी इथेच थांबलो होतो का येताना? नाही, पाथरीच्याही आधी थांबलो होतो मी. आता स्पीड वाढवायला काही हरकत नाही. 70-80ची स्पीड. ओएसिस प्रायमरी इंग्लिश स्कूल. बघा केवढीशी येते इंग्लिश स्कूल. आता इथे एक रंगीबेरंगी मंदिर दिसतंय. काय झाले गाडीला? ए माणसा, टोल घेत आलो मी, म्हणून टोल घेत. टोल गेट स्लो डाउन. 500 मीटर धीरे चले. अरे टोल गेट उगीच नाव आलं आहे. उगीच रस्त्याच्या खाली उतरलो. टोल गेटला गेटच नाही आहे. मुळात टोलच नाही आहे इथं. गेट काय लावणार? गेटच नाही तर टोल काय लावतील? टोलच नाही तर गेट काय लावतील? आता थोडासा कम्फर्ट येईल बाबा अशी अपेक्षा बाळगून आहे. खाऊन निघालं त्यामुळे आता काही भूक नाही आहे. थोडी झोप यायला लागली. आता थोडीशी पॉवर नॅप घेतो आणि नंतर भेटतो. चला, इथे 15-20 मिनटं थांबल्यानंतर पुढचे इन्स्ट्रक्शन्स मिळालेले आहेत. आता आम्हाला सोनपेठला जाणाऱ्या रस्त्याला जायचं आहे.
तर ढगाळ वातावरण. रॅल्को टायर्स. गुंजला जायला सोनपेठकडे जाणारा रस्ता घ्यायचा. अरे बापरे, हे काय घेऊन चाललंय? सोफा घेऊन चाललाय. सोफा. ओ काका, तुमच्या गाडीचं टायर आउट आहे, गाडीला नंबर नाही, तुमच्या हेल्मेट नाही घातलं आहे. ती गाडी किती जुनी आहे, त्यांची 10-15 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे, मेंटेन केलेली नाही. किती डेंजरस चालवतात लोक. स्पीडचं मात्र खतरनाक असते. 60-70च्या खाली गप्पाच करत नाही ते लोक. नाही, इथं कसं ऊन आहे बघा. ए बाबा, मधोमध काय? रॉंग साइड. बघा ही गाडी बघा, एक नंबर, एक नंबर, एकच नंबर. यस, जीप्स. समुद्रातून जेव्हा असं खाली येतं ना, पाऊस पडतो तेव्हा मजा येते. अरे आला की रस्ता. आता मला इथे थांबायचं डावीकडे. इथून डावीकडे गेली की रस्ता येतो, तिथे जायचं आहे आपल्याला. सरळ गेलं तर तुरा, नाही डावीकडे गेलं तर तुरा, उजवीकडे गेलं तर माजलगाव, सरळ गेलं तर माजलगाव. भारत पेट्रोलियमच्या तिथे थांब बोललेलं आहे मला. 90 मीटर पुढे हेच ते भारत पेट्रोलियम. हाच तो टर्न. तो तिथून समोरून येतो आहे माजलगाववरून. मी इथून आलो परभणीहून. आम्ही दोघं इथे भेटणार. विजेच्या खांबापाशी थांबतो जरा. इथे कुठे मुतायला जागा असेल तर बघू. मुतणं तर गरजेचं आहे बाबा. बघू पेट्रोल पंपावर काय मुतायला आहे का. टॉयलेट आहे का? टॉयलेट. नायट्रोजन आहे का बघून घेऊ ना बाई. कुठे आहे टॉयलेट? कुठे दिसत नाही. हर्षवर्धन फिलिंग स्टेशन. नायट्रोजन वगैरे इथे दिसत नाही आहे. मुळात हवासुद्धा त्यांच्याकडे नाही आहे, बंद आहे सगळं. ये फ्री वाला झोला इसीच रहता इधर. फ्री में कुछ मिलता नहीं इधर. ओके कट.